हाय. तर त्याचं काय झालं माहिती आहे का? मी काल सकाळी लवकर अशी पटापट उठले. म्हणजे नेहमीची माझी वेळ थोडीशी उशिरा असते उठायची. 10-12 नाही, 8च्या दरम्यान वगैरे मी सांगितलेलं आहे. तर मी काल एक 5:30 पावणे 6च्या दरम्यान उठले, पटापट आवरलं आणि कोंडूसकरनी पुण्याला गेले. तर तुम्ही विचाराल की हिला एवढी काय घाई होती की हिला कोंडूसकर सकाळची पकडून पुण्याला जायचं होतं. तर एक्झॅक्टली अतुल पेठे सरांनी दिग्दर्शित केलेलं साठेचं काय करायचं या नाटकाचा बॉक्स 2ला प्रयोग होता आणि मला तो बघायचा होता. मग मी सुरुवातीला ज्यांच्याकडे तिकीट विक्री आहे त्यांना फोन केला. ते म्हणाले सगळे शो हाऊसफुल आहेत, 4:30 आणि 7:30 दोन्ही शो हाऊसफुल आहेत. मग काय करणार? मग ते म्हणले नोव्हेंबरमध्ये ये, पण नोव्हेंबरमध्ये आहे माझी परीक्षा, त्यामुळे पर्याय नव्हता. मग करणार काय? मग मी त्या तिकीट विकणाऱ्या त्या किंवा ज्याच्याकडे तिकीट विक्री दिली होती त्या माणसाला मी म्हटलं की प्लीज काहीतरी ॲडजस्ट झालं तर माझ्यापुरतं एक तिकीट ठेव. आणि काय 4 दिवसांनी त्यांनी स्वतःहूनच मला मेसेज केला आणि तो म्हणाला की एक तिकीट कॅन्सल झालंय, सो मी तुम्हाला ते देऊ शकतो. म्हटलं ओके ग्रेट. मग मी अशा पद्धतीने बसचं बुकिंग केलं. सकाळी गेले. ॲक्च्युली माझा प्लॅन होता की गेल्यानंतर मस्त शनिवारवाडा वगैरे फिरायचा, पण कसलं काय 7:30ची बस किंवा सकाळी 7ची बस, 6:55ची बस पोहोचली तिथे साधारण 12:30-1च्या दरम्यान. तिकडनं मी हडपसरला गेले, वाव मराठी म्हणून होतं तिथे जेवले. तिकडनं कॅमेराचं एक्झिबिशन लागलं होतं ते बघण्यासाठी म्हणून कुठला ते मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, इमान नगर म्हणून काहीतरी होतं, ते इमान नगरला गेले तर ते बंद होतं. तर तिकडनं मी टॅक्सीनी द बॉक्सला गेले. इथे जाऊन तिकीटं वगैरे घेतली, फ्रेश वगैरे झाले आणि शो वगैरे बघितला. शो तर काय तुफान होता. स्टोरी काय आहे हे मी नाही सांगणार, तुम्ही स्वतःहून जाऊन बघायचं. पण नाटक मात्र कडक आणि कमालीचं काम करणारे सगळे ॲक्ट्रेस होते. इन मीन 2 कॅरेक्टर रंगमंचावर, तरीसुद्धा इतकं छान खेळवून ठेवतात माहिती आहे. 1.5-2 तास कसे गेले हेही समजलं नाही विदाऊट मध्यांतर. मग त्यानंतर सगळ्यांना भेटून वगैरे मी बाहेर पडले आणि मस्तपैकी मेट्रोतनं स्वारगेटला गेले. तिकडनं थोडंसं फिरून झाल्यावर बादशाहीला गेले, टिळक रोडला. तिकडे मस्तपैकी पंक्तीत बसून शुद्ध महाराष्ट्रीयन जेवले, अगदी टिपिकल पुणेरी पाट्या असल्यासारखं. म्हणजे जिथे होत्याच त्या पुणेरी पाट्या, त्याचा एक मी फोटोही काढला. आणि त्यानंतर रात्री माझी ट्रेन होती 9:45ची. ती ट्रेन आली आज सकाळी 5 वाजता बरोबर कोल्हापुरात. मग काय आल्यावर थोडा वेळ झोपले, उठले, आवरलं आणि आज नेहमीप्रमाणे माझ्या प्रेझेंटेशनला गेले. आज परीक्षा होती माझी, ओरल एक्झाम किंवा प्रेझेंटेशन म्हणतात तशा टाईप. मग ते झालं आणि आत्ता संध्याकाळी मस्तपैकी डिपार्टमेंट संपवून मी घरी आले. सो असे माझे 2-3 दिवस मस्त गेले, छान फिरले, दंगा मस्ती, एकटी सोलो ट्रिप पुन्हा एकदा गेले होते मी. सो तुम्ही असे कधी गेलेला आहात का नाटकाच्या वेळासाठी, सिनेमाच्या वेळासाठी किंवा आणखीन कुठल्या वेळासाठी? तर मला नक्की सांगा. सो मी आता अभ्यास करणार आहे आणि थोड्या वेळाने लवकर जेवून लवकर झोपायचा प्लॅन करते, कारण सकाळी माझी झोप नीट झालेली नाही आहे. सो ओके, सो भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.